दादांनी तुम्हाला खरं तर नगरसेवक पदाची संधी दिली, तुमचे मिस्टर सांगता आहेत. काय आज आठवणी आहेत तुमच्याकडे दादांच्या? दादा कायम आमच्या स्मरणात राहतील, एवढंच बोलू शकतो. काय मामा कुठून आलात तुम्ही? दादांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. दादांनी आमच्यासाठी खूप केलं, आपल्या बारामतीसाठी खूप केलेलं आहे दादांनी. त्यामुळे कायम बारामतीच्या जनतेत दादा स्मरणात राहतील. कुठून आलात मामा? आम्ही इथनं 10 किलोमीटर मसोबाची वाडी, इंदापूर तालुका. खरं तर तुमच्या गावात काही घटना घडल्या की दादा जातीने लक्ष द्यायचे, मध्यंतरी अतिवृष्टी असेल, विहीर पडलेली, सगळ्या गोष्टींना बारीक लक्ष असायचं दादांचा या संपूर्ण पंचकृषीमध्ये. कंप्लीट आम्ही ब्लँक झालेलो. असा नेता गेला त्याच्यामुळे निदान प्रत्येक आमदाराच्या विकासाच्या ज्या ज्या गोष्टी मंजूर केलेल्या होत्या त्याची सगळी वीट आणि वीट त्या माणसाने आम्हाला दिलेली. एवढं नुकसान झालेलं आहे की ते आता कधी व्यक्तही होऊ शकत नाही आणि दिशाही आम्हाला समजत नाही की काय केलं पाहिजे आणि काय नाही, काय पुढे कोणता रस्ता आमच्यासाठी आता खुला आहे. आणि एवढं माहिती आहे आम्ही पवार कुटुंबाच्याच मागे राहू, हे नक्की, की त्याच्या मागे ज्या माणसाने सगळ्या कुटुंबाने आमच्यासारख्यांवर प्रेम केलेलं आहे, एवढंच. पण दादांची जी उणीव आहे ती आता कशी, जी पोकळी निर्माण झाली आहे ती कशी भरून निघेल महाराष्ट्रामध्ये किंवा राजकारणामध्ये? नाही, त्याच्याविषयी अजून तर आम्ही सगळेजण दिशाहीन आहोत. त्याच्यात सगळे मिळून बसून काय करतात काय नाही, पण पवार कुटुंबाच्या पाठीमागे राहू सगळे मिळून, असं तरी आज वाटतंय आम्हाला सगळ्यांना. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका, आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि अगदी काम असायचं. आणि शासनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांतर जी जरब होती अशी जरब कोणाची नव्हती. तर आता दादा अनंतात विलीन झालेत, काय भवितव्य वाटतंय पुढच्या या सगळ्या राजकारणाचं? आत्ता थोडक्यात समाजकारण आणि राज्यकारभार कमीत कमी एखाद वर्ष तरी मागे जाईल. काही लोक म्हणतात का बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्राचं नुकसान झालं, तर आम्ही कोकणामधलं आलो, नुसत्या पश्चिम महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालं, एवढं मी सांगू शकतो. युवा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. तुम्ही कुठून आलेत? काय बोला. हॅलो, काय भावना आहेत तुमच्या? आणि दादा आज नाही आहेत. दादा एक असा नेता आहे, असा नेता होते दादा की पुरा महाराष्ट्रामध्ये काम होतंय किंवा नाही होतंय एका झटक्यामध्ये सांगणार आहे. आणि तसंच आम्ही बारामतीकर हा वहिनीला ताकद देऊन आमची अपेक्षा आहे दादांचे जे स्वप्न अधुरं राहिलेले ती वहिनी पुरं करणार.